हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पगार सर मॅथ्स स्पेशलमध्ये. तर रिसेंटली झालेल्या जेई मेन्सच्या रिलेटेड जे आपण एक्झामचे सोल्युशन बघतो मॅथमॅटिक्सचे रिलेटेड, त्यामध्ये सिरीजमध्ये आतापर्यंत आपण 10 क्वेश्चन बघितलेले आहेत. आज आपण बघूया क्वेश्चन नंबर 11. आधी क्वेश्चन वाचून घ्या आणि इन्फॉर्मेशनवर फोकस करा. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये काय लिहिलं आहे की इफ अल्फा ग्रेटर दॅन बीटा ग्रेटर दॅन गामा. याचा अर्थ काय होते? सगळ्यात पहिली गोष्ट की सगळे अँगल काय अँटी क्लॉकवाईज आहे आणि पॉझिटिव्ह आहे. सगळ्यात पहिली गोष्ट सगळे अँगल अँटी क्लॉकवाईज आहे आणि पॉझिटिव्ह आहे. आणि सोबत आपल्याला काय सांगितलं आहे, कॉट इनवर्स 1 प्लस अल्फा बीटा अल्फा मायनस बीटा, कॉट इनवर्स 1 प्लस बीटा गामा बीटा मायनस गामा प्लस कॉट इनवर्स 1 प्लस गामा अल्फा अपॉन गामा मायनस अल्फा. आता नॉर्मली सॉल्व करताना आपण कॉट इनवर्सचा फॉर्म्युला कधी लिहित नाही, आपण लिहितो टॅन इनवर्सचा फॉर्म्युला. पण जर तुम्हाला आठवत असेल तर आपला फॉर्म्युला असा काहीतरी आहे की कॉट इनवर्स ऑफ समजा कुठला अँगल असू द्या ए इज इक्वल्स टू काय असते 1 अपॉन टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन ए, टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन ए. म्हणजे जर याचं मी रेसिप्रोकल घेतला तर त्याला कॉट टॅन इनवर्स लिहू शकतो. ठीक आहे, रेसिप्रोकल घेऊन घ्या कारण की टॅन इनवर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो. तर पहिला काय झाला आपला हा झाला टॅन इनवर्स, तर रेसिप्रोकल घ्या 1 प्लस अल्फा बीटा कैंसिल, तो रेसिप्रोकल घेतला तर अल्फा माइनस बीटा 1 प्लस अल्फा बीटा. ठीक है, प्लस tan इनवर्स ऑफ बीटा माइनस गामा और 1 प्लस बीटा गामा. आणि नेक्स्ट जो आपण तिसरा टर्म लिहितो ना, तिसऱ्या टर्म मध्ये लक्षात ठेवा काय चेंज होतं बघा. हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ही कंडिशन कोणत्याही कामासाठी दिली असेल ना, कारण की बघा जेव्हा आपण अल्फा मधून बीटा सबट्रॅक्ट करतो तर अल्फा मोठा आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. बीटा मधून जेव्हा गामा सबट्रॅक्ट करतो तर बीटा मोठा आहे, पॉझिटिव्ह. पण जेव्हा आपण गामा मधून अल्फा सबट्रॅक्ट करतो, गामा मधून जेव्हा अल्फा सबट्रॅक्ट करतो तर व्हॅल्यू काय निगेटिव्ह. जेव्हा निगेटिव्ह आपली व्हॅल्यू येते त्यावेळेस आपण काय करत असतो, निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी तो अँगल 180 पेक्षा पुढे असतो, म्हणजे पाय प्लस असते आन्सर. हे जे आपलं आन्सर येणार आहे पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ गामा मायनस अल्फा 1 प्लस गामा अल्फा. ठीक आहे, एक इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवायसाठी की आपण सॉल्व करताना पाय प्लस काहीतरी येते. ठीक आहे, पाय प्लस काहीतरी येते. आता सिंपल सा सोल्युशन आहे एकदम की हा जो फॉर्म्युला हा टॅन इनवर्स अल्फा मायनस बीटाचा आहे, हा टॅन इनवर्स बीटा मायनस गामाचा आहे, हा टॅन इनवर्स गामा मायनस अल्फाचा. हा फॉर्म्युला डायरेक्ट अप्लाय करा मग. सो टॅन इनवर्स अल्फा मायनस टॅन इनवर्स बीटा प्लस हा कशाचा आहे टॅन इनवर्स बीटा मायनस टॅन इनवर्स गामा. हा फॉर्म्युला कशाचा आहे टॅन इनवर्स गामा मायनस टॅन इनवर्स अल्फा. सगळं झालं, फक्त बाकी करायला आपला हा पाय. तो पाय लिहायचा बघा, प्लस व्हॅल्यू मायनस व्हॅल्यू कॅन्सल, मायनस व्हॅल्यू प्लस व्हॅल्यू कॅन्सल, मायनस आणि प्लस कॅन्सल, फायनली फक्त बाकी करायला पाय. सो देयरफॉर आवर आन्सर इज पाय. एकदम सिंपल सा क्वेश्चन, स्ट्रेट फॉरवर्ड, डायरेक्ट आन्सर. राइट, ओके. आता आणखी आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, बघा क्वेश्चन मला जसे मिळाले मी तसे सॉल्व करतो. मला एक्झॅक्टली माहिती नाही की कुठल्या ह्याच्यातला क्वेश्चन आहे एक्झॅक्टली हा, पण ठीक आहे सेकंड शिफ्ट मधल्या इव्हिनिंगचा असं मला माहिती पडलं त्याशी रिलेटेड टू सॉल्व करतो. बघा आपल्याला फंक्शन दिला आहे ग्रेटेस्ट इंटिजर आणि मॉड्युलस ऑफ x मायनस 2. तर आपल्याला फंक्शन आधी तयार करायचं आहे. फंक्शन काय आपलं लिहितो ग्रेटेस्ट इंटिजर प्लस मॉड्युलस ऑफ x मायनस 2. आणि एक खास गोष्ट आपल्याला दिला आहे x दिला आहे 3 आणि -2 च्या मध्ये. बघा सगळ्यात सिंपल क्वेश्चन सॉल्व करताना आधी फंक्शन तयार करायचं, नंतर आपण बाकीचं करू. आणि सिंपल सी गोष्ट आहे, ज्या वेळेस फंक्शन डिसकंटिन्युअस असेल त्या ठिकाणी फंक्शन काय असतं नॉन डिफरन्शिएबल, कारण की राईट हँड डेरिव्हेटिव्ह लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह काय असतं वेगवेगळं असतं, डिसकंटिन्युअस आहे. आणि म्हटलं डिसकंटिन्युअस आणि नॉन डिफरन्शिएबल, तर डिफरन्शिएबल पण नाही. त्यासाठी काय करू आपण, ग्राफ काढणं खूप चांगलं सोपं ऑप्शन आहे. आणि ग्राफ काढण्यासाठी आपण एकदा सगळ्यात आधी हेच काम करून घ्यायचं की -2 ते 3 पर्यंत पॉइंट्स काढून घ्यायचे. सो -2 to 3 ते कुठे -2 असेल, -1 0 ते 1 इथे 2 आणि ते कुठे 3 असेल. आता बघा चेंज कसा होतो. प्रत्येक वेळेस ग्रेटेस्ट इंटिजरचा आपल्याला ग्राफ माहिती आहे, 0 आणि 1 साठी तो असतो एवढा. जसं आपण 1 च्या वर गेलो इथे ओपन आहे, 1 पासून मग 2 पर्यंत इथे ओपन, नंतर 2 पासून समोर 3 पर्यंत.
ठीक आहे, इथे ओपन ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आता इथे बघायचं जसं निगेटिव्ह पॉईंट आला काय होतो तो खाली राईट, 0 साठी 0 -1 साठी -1 अँड सो. अशा प्रकारे आपला ग्रेटेस्ट इंटिजरचा ग्राफ आहे. तर बघा आपण वेगवेगळ्या फंक्शन मध्ये सेपरेट करू. पहिला फंक्शन बघा लेफ्ट हँड साइड पासून स्टार्ट करू. पहिले आपण -2 पासून 1 पर्यंत, -2 पासून -1 पर्यंत चालू. इथे ओपन ब्रॅकेट आहे, कंटिन्यूअस नाही दिले. सो -2 पासून इथे -2 आपल्या सध्या ब्रॅकेट मध्ये आहे टू -1 पर्यंत. या केस मध्ये याची व्हॅल्यू किती झाली? -2 झाली. याची व्हॅल्यू किती झाली? -2 झाली. या फंक्शनची व्हॅल्यू बघा, या याच्यासाठी -2 आहे. आता इथे जर तुम्ही लेफ्टला आले -1 टू -2 च्या मध्ये घेऊन जर आपण गेलो तर बघा की ही व्हॅल्यू काय होणार? निगेटिव्ह होणार. तर आपल्याला काय करावं लागेल? 2 - x लिहावं लागेल. सो प्लस 2 - x लिहावं लागेल. व्हॅल्यू काय लिहावं लागेल? 2 - x. सिंपल लॉजिक आहे. तर +2 आणि -2 कॅन्सल, इथे फंक्शन करायला फक्त -x. नाईस, भेटलं पहिलं फंक्शन. आता नेक्स्ट डिव्हिजन मध्ये जाऊया आपण. इथे 1 क्लोज ब्रॅकेट मध्ये आहे, सो -1 क्लोज ब्रॅकेट मध्ये, 0 ओपन ब्रॅकेट मध्ये. परत यासाठी याची व्हॅल्यू किती आहे? -1 आहे. -1 आपल्याकडे फक्त -1 प्लस परत ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. सो अगेन 2 - x. त्याला जर तुम्ही सिम्प्लिफाय करणार तर हा झाला 1 - x झाला. सेकंड फंक्शन. ठीक आहे, सेकंड फंक्शन. हे फर्स्ट फंक्शन. तिसऱ्या याच्यात 0 to 1 चाललो आपण. अगेन 0 क्लोज आहे, 0 to 1 चाललो आपण ओपन ब्रॅकेट. इथे याची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. याची व्हॅल्यू 0 आहे, हा 0 आहे. 2 - x लिहा की x - 2 लिहा, त्यात फरक पडणार नाही. त्याचा आन्सर काय होणार आहे? निगेटिव्ह साइड आहे सध्या की पॉझिटिव्ह साइड? पॉझिटिव्ह साइड आहे या साइडला, 0 च्या पॉझिटिव्ह साइडला आहे. अगेन 2 - x लिहावं लागेल. सो 2 - x का बरं? कारण की जेव्हापर्यंत आपण 2 च्या लेफ्ट हँड साइडला आहे ही व्हॅल्यू हमेशा काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. 2 च्या लेफ्ट हँड साइडला ही व्हॅल्यू निगेटिव्ह येणार, म्हणून मायनसने मल्टिप्लाय करतोय. सो 2 - x या रिजन साठी. नेक्स्ट पुढे आपण गेलो 1 पासून 2 पर्यंत ओपन ब्रॅकेट. अगेन 1 पासून 2 पर्यंत याची आन्सर किती आहे? 1 आणि परत 2 च्या मागे असल्यामुळे निगेटिव्ह राहणार. सो अगेन प्लस 2 - x. ठीक आहे, याला जर सिम्प्लिफाय करतो म्हटलं आपण, हा झाला 1 + 2 3 - x हा झाला ग्राफ. सगळ्यात लास्ट किती आहे? 2 पासून 3 पर्यंत ओपन ब्रॅकेट. ठीक आहे, ओपन ब्रॅकेट दिलं सगळं. आणि इथे पण बघा -2 ओपन ब्रॅकेट आहे, तुम्ही ओपन ब्रॅकेट द्यायला पाहिजे होतं. ओके, ओपन ब्रॅकेट लेस दॅन इक्वल टू नाही आहे. लास्ट केस साठी 2 च्या राईट साइडला आपण चाललोय, तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. त्याचा आन्सर किती आहे? त्याचा आन्सर आहे आपलं हा झाला 1, हा झाला 2. सो 2 आन्सर आहे. सो बेसिकली 2 + x - 2 असं आहे. 2 + x - 2, 2 कॅन्सल, फक्त फायनल करायला x याचं ग्राफ. दॅट्स इट. एवढंच आपलं काम होतं. आता फक्त आपण बघू कुठे कुठे कंटिन्युअस आणि नॉन डिफरन्शिएबल आहे. ठीक आहे, सिंपल से चेक करा बघा. डिस्कंटिन्यू कुठे भेटले आपल्याला ग्राफवर? जसं आपण -1 वर पोहोचलो, इथे ब्रेक झाला. पहिली डिस्कंटिन्यूटी कुठे आहे? -1 वर. पहिली डिस्कंटिन्यूटी कुठे आहे? -1 वर. दुसरी कुठे आहे? 0 वर ब्रेक झाला, कारण की हा ग्राफ वेगळा आहे, हा ग्राफ वेगळा आहे. याचा स्लोप जरी सेम असेल तरी हा 1 पासून स्टार्ट होते, हा 2 पासून स्टार्ट होते. सेकंड डिस्कंटिन्यूटी तिथे भेटली आपल्याला. थर्ड सेम लॉजिक, इथे पण भेटली 1 वर, आणि इथे पण आपला ग्राफ x आहे, हा ओरिजिन पासून जायला पाहतो. ते 4 ठिकाणी आपल्याला काय भेटलं? डिस्कंटिन्युअस. 4 ठिकाणी आपल्याला डिस्कंटिन्युअस आहे, तर m = 4 मिळाला. आणि जिथे जिथे शिफ्टिंग भेटली आपल्याला, त्यामुळे काय झालंय? तिथे डिस्कंटिन्युअस सोबत डिफरन्शिएबिलिटी पण नाहीये. का बरं? नॉन डिफरन्शिएबल आहे, कारण की कंटिन्युअस नाहीये. कंटिन्युअस नाही म्हणजे डिफरन्शिएबल नाही, नॉन डिफरन्शिएबल. सो देयरफॉर n also = 4. दोघांचे ऍडिशन करा, m + n आपल्याला झाला 8, आणि हा आहे आपला पहिला ऑप्शन करेक्ट. तर ड्रॉ करून ग्राफ करून थोडं समजून आपण इझिली क्वेश्चनला सॉल्व करू शकतो. राईट, काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. बाकी या डिटेलवर या टॉपिकवर जेव्हा लेक्चर होईल तेव्हा मी याला डिटेलमध्ये एक्सप्लोर करेन. टिल देन टेक केअर, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.